या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। हर्ष उधळला शंभूराजा भला छत्रपती होण्याला सजला रायगड सिद्ध स्वागताला संगनी याव सोहळ्याला राजू कुठे? गड उतार झाले। गड उतार का? घोटाळा झालाय। औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे। त्यांची माणसं विषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात। अहो, सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं? होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो, पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। अहो, सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं? होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो, पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। एवढं अवघड धर्मसंकट, पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं। अहो, तुमचे दादासाहेब आहेतच तसे। हो हो हो, नवऱ्याचं कौतुक राहू द्या। चला, आता अभिषेक सुरू होईल। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकडे जातो रे। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकडे जातो रे। रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे। बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं। म्हणजे? उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे, तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे। आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब। आता आम्ही आमच्या सहकाऱ्यांना, कारभाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं आणि पदांचं वाटप करणार आहोत। सुमंत पद हे देखील स्वराज्यातील महत्वाचं पद। पूर्वी या पदावर अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टीचे सोनोपंत यांनी काम पाहिले। सोनोपंत भदाणेकर, त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत सोनदेव, आबाजी सोनदेव या सर्वांचं स्वराज्यकामी मोठं योगदान आहे, त्याग आहे। परराज्यांशी सलोखा राखणं, परकीय सत्तांसंदर्भात धोरण आखणं हे सुमंतांचं काम। अशा या महत्वाच्या सुमंतपदी आम्ही जनार्दन पंत हणमंते यांची नियुक्ती करीत आहोत। युवराजच आहेत ते, पण मोगलांचं अन्न खाऊन पुन्हा स्वराज्यात आलेले युवराज। आबासाहेब कैलासवासी झाले।
आणि या दरम्यान आपण पन्हाळ्यावर भेटत होतो, गडाच्या तटाबुरुजावर फिरत होतो, काही निर्णय घेत होतो, पण यातली एकही खबर तुम्ही आम्हाला मिळू दिली नाही. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहिली, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही, परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत. काय गो, काय झाला? किती येला सायसर? सून खाया तुझी. सरिता, गो सरिता. किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास पण त्यांना नाही. रोज येणं जाणं असता घरात. हा जिला नाही म्हणान म्हटला काय झालं? काय गो कापतस की त्या भूता म्हणा होती ती खरा असा? चल दे समोर. छाया मी सोडा ना मग. आता तर मी तुका सोडूच आहेस नाही. छाया काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? गो राव समोर ठेवणार हात आणि सांग सगळा खरा काय ता. राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही, कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. एक मिनिट मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो. आपण ताईसाहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी, एक आयडिया आहे. काय काय इकडे सांगते. रेयांश हा लहान आहे, त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडा. मग प्रेमानेच ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं त्याला काय कळतंय? पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेला तरी कळेल का? बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत, कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. प्लीज सांगा ना मला, त्यांचं नाव वेगळं नाहीये ना? त्याचं खरं नाव आहे गजेंद्र उर्फ गजा पाटील. त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. विश्वासघात आणि विक्रांत. गजाची जात एकच आहे. अहो डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा. ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाढतं म्हणतात. अहो यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं. काय? दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायचं. मग
मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं. आणि डोळे मिटून बसून राहायचे. लिहायला वाचायला मुलं शाळेत जायला लागलीच शिकले मी. म्हणजे मुलांनी शिकवलं मला. आईपासून शिकवलं मुलांनी. माझ्या टीचरने असं सांगितलं, आम्हाला तसं सांगितलं. मग त्याच्यावरती मी अक्षर गिरवत राहिली की जे तिकडनं शिकून यायचे ना मी इकडे गिरवायची. मग ते मला पण यायला लागलं, माझी मुलं पण शिकली.